नमस्कार, सान्वी क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 34 साईजचं पेपर कटिंग अस्तरच्या कपड्यावर ठेवून कसं कट करायचं ते पाहणार आहोत. हे कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग आहे आणि अस्तरचा कपडा मी 1 मीटर घेतलेला आहे, कारण स्लीव्ज लॉंग स्लीव्ज आहेत त्यामुळे. तर तुम्ही बघू शकता पेपर कटिंग रेडी आहे आपल्याकडे. तर मी आता अस्तरचा जो कपडा आहे तो 2 पदरी घडी करून अंथरून घेणार आहे. तर बंद बाजू आपण आपल्या साईडला ठेवायची अशा पद्धतीने आणि ओपन बाजू जी आहे ती आपल्या समोरील बाजूस ठेवायची. तर तुम्ही बघू शकता मागचा भाग मी कपड्यावरती ठेवणार आहे अशा पद्धतीने. गळा मी कट केलेला नाही, नंतर कट करणार आहे शिवताना. मागच्या भागाचा जो गळा असतो तो मी नंतर कट करणार आहे. तर मी चॉकने आखून घेणार आहे. तुम्ही पिन लावून पण कपड्यावरती तो जॉईंट करून ठेवू शकता. तर मी आखूनच घेणार आहे अशा पद्धतीने. पिन लावून जॉईंट कसं करायचं ते पण व्हिडिओ मी नंतर शेअर करीन. तर मी अगोदर हा चॉकने आखून घेणार आहे, त्यामुळे मी हाच व्हिडिओ शेअर करत आहे. कधी पण व्यवस्थित कपडा अंथरून घ्यायचा, कारण खालीवरी होणार नाही, व्यवस्थित राहील कपडा आपला. कारण मागचा पुढचा भाग व्यवस्थित कट झाला तर बरोबरच, कारण कमी जास्त जर कट झाला तर काही करू शकत नाही आपण. त्यामुळं खालचा आणि वरचा भाग व्यवस्थितच ठेवायचा घडी करताना. तर अशा पद्धतीने मी ॲडजस्ट करून घेत आहे पेपर कटिंग अगोदर आणि नंतर आखणार आहे. तर समोरच्या भागाची कटिंग जी आहे ती मी आखून घेत आहे अशा पद्धतीने. आखून घ्यायचं अगोदर आणि नंतर कटिंग करायचं. तुम्ही पिन पण लावू शकता. तर आपण आता आखून घेत आहोत. ही खूप सोपी पद्धत आहे. अस्तरचा कपडा जर का कमी असेल तर पेपर कटिंग ठेवून ॲडजस्ट करून आपण ब्लाऊजची कटिंग करू शकतो. फोर्टी साईजपर्यंत आपण कमी कपड्यामध्ये पण पेपर कटिंग ठेवून ॲडजस्ट करून कट करू शकतो. हा कटोरीचा भाग आहे. कटोरीचा भाग मी क्रॉस कपड्यामध्ये घेत आहे, कारण क्रॉस कपड्यामध्ये घेतल्यानंतर व्यवस्थित कटोरी स्टिच करताना व्यवस्थित येते. कटोरीचा भाग पण मी आखूनच घेणार आहे. व्यवस्थित आखून घ्यायचं ॲक्युरेट, जेणेकरून अर्धा पाऊण इंच जरी जास्त झालं तर आपली ब्लाऊजचं जो माप आहे तो बिघडतो. त्यामुळे एकदम ॲक्युरेटच माप टाकून घ्यायचा पेपर कटिंग ठेवल्यानंतर. आता मी पाही जी आहे आपली ती पण आखूनच घेणार आहे. तर व्यवस्थित आखून घ्यायचं बाही पण. बाहीचा भाग जो आहे तो ठेवताना व्यवस्थित ठेवायचा कपडा, जेणेकरून खालीवरी होणार नाही. तर अशा पद्धतीने बाहीचा पण भाग आखून घ्यायचा आपण. तर मी बाहीचा भाग आखून घेत आहे. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता माझी इन्स्टा ID. त्या इन्स्टा IDवर जाऊन तुम्ही फॉलो करून असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहू शकता. तर ब्लाऊज पूर्ण आपला आखून झालेला आहे. ब्लाऊजचे पूर्ण भाग आखले आहेत मी. तर मी कट करून घेत आहे, तुम्ही बघू शकता. व्यवस्थित पाहायचं अगोदर आणि मग नंतर कट करायचं. कपडा व्यवस्थित आहे का नाही ते पाहून. तर अशा पद्धतीने ॲक्युरेट कट करून घ्यायचं. जे आपण मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरूनच कट करायचं, जास्त ठेवायचं नाही, कारण आपला ब्लाऊज नंतर बिघडतो. पाव इंच पण कपडा जर जास्त झाला तर तो ब्लाऊज बिघडून जातो, फिनिशिंगला पण व्यवस्थित येत नाही. त्यामुळं व्यवस्थितच कट करायचं.
मार्किंग जिथून आपण केलेलं आहे त्याच ठिकाणाहून. तर मागचा भाग कट झालेला आहे. गळा मी नंतर कट करणार आहे. कटोरीची कटिंग करणार आहे मी. ब्लाऊजच्या मापावरून कटोरी कशी वाढवायची तो पण व्हिडिओ मी नंतर शेअर करेन तुम्हाला. खूप सोपी पद्धत आहे कटोरी वाढवण्याची. तर अशा पद्धतीने कटोरीचा भाग पण कट करून घ्यायचा. कटोरीचा जो गोल भाग आहे तो वरच्या साईडने कधी पण शिवताना कट करायचं नाही, खालच्या साईडनेच एक्स्ट्रा झाल्यानंतर कट करायचं. तर मी समोरचा भाग पण कट करून घेत आहे. ही जर ट्रिक वापरून जर तुम्ही ब्लाऊजची कटिंग केलात तर खूप लवकर होते. जेवढा आपल्याला माप टाकून कट करायला वेळ लागतो, तर पेपर कटिंग जर आपल्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पेपर कटिंग ठेवून पटकन ब्लाऊज कटिंग करू शकता किंवा आणि माप टाकून पण करू शकता. जेवढं माप टाकून करायला वेळ लागतो तेवढं पेपर कटिंगवर खूप लवकर होतं. जास्त वेळ लागत नाही पेपर कटिंग करून माप टाकून हे करायला. खूप सोपं. आणि अस्तरचा जर कपडा कमी असेल तर ही तर खूपच चांगली ट्रिक आहे आपल्याकडे पेपर कटिंग ठेवून कट करण्याची. तर बाहीचा भाग मी कट करून घेत आहे. अशा पद्धतीने बाहीचा भाग पण कट करून घ्यायचा. तो पण ॲक्युरेटच कट करायचा, जेणेकरून बाही फिटिंग करताना आपल्याला एक्स्ट्रा होणार नाही. जर एक्स्ट्रा झाली तर बाहीची फिनिशिंग पण बिघडून जाते. त्यामुळे एक्स्ट्रा ठेवायचं नाही कधी पण. एकदम जो आपण आखलेला आहे, मार्किंग केलेला आहे त्याच रेषेवरूनच कट करायचं. बाहीची पण कटिंग झालेली आहे. त्यात मी क्रॉस पट्टी कट करणार आहे. क्रॉस पट्टी थोडीशी अर्धा इंच किंवा पाव इंच एक्स्ट्रा ठेवायची. आणि ब्लाऊज फिटिंग करताना जो आपला ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजची जी क्रॉस पट्टी आहे त्या मापानुसारच फिटिंग करायचं. एक्स्ट्रा ठेवायचं अगोदर, कारण आतून दुमडायला आणि व्यवस्थित करून घ्यायला थोडंफार जास्त लागतंच. त्यामुळे एक्स्ट्रा ठेवायचा क्रॉस पट्टी. तर तुम्ही बघू शकता मी एक्स्ट्राच ठेवत आहे अर्धा इंच. जी रेष मी आखून घेतली होती त्याच्या पण साईडनीच कट करत आहे. फक्त क्रॉस पट्टीचाच भाग थोडासा एक्स्ट्रा कट करायचा, कारण नंतर कमी पडणार नाही. कधी कधी काय होतं की शिवताना खूप जास्त होत जातं आणि आपण नंतर माप घेतो जेव्हा ब्लाऊजचा तेव्हा क्रॉस पट्टी कमी पडते. त्यामुळे अगोदरच थोडंसं जास्त ठेवायचं. तर क्रॉस पट्टी तुम्ही बघू शकता मी कट केलेली आहे. बाहीचा पण भाग कट झालेला आहे. समोरचा भाग, कटोरी आणि मागचा भाग. तर ब्लाऊजची पूर्ण कटिंग झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा मागचा भाग. हुक पट्टी आणि हुकलूक पट्टी मी नंतर शिवताना बनवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने ब्लाऊजची पूर्ण कटिंग झालेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये अस्तरचा कपडा मेन फॅब्रिकवर ठेवून कसं कट करायचं ते पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा.